आज जे ओरड येतं का नाही, कर्जमाफी करून शिव्या खावं लागतं. नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर आणि पहिल्यांदा आता सभागृहामध्ये गेल्यानंतर शेतकरी कर्जमाफीविरोधी काय भूमिका आहे हे त्यांनी सांगितलं. बघूया सविस्तर. तुम्ही एक सांगा, उद्धव साहेब ठाकरे साहेबांना महात्मा ज्योतिबा फुले योजना केली आणि ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. 2 लाखाची कर्जमाफी 4 वर्षाची होती. देवाभूची पहिली छत्रपती शिवाजी महाराजची कर्जमाफी 7 वर्षाची होती आणि आताची कर्जमाफी हे 7 वर्षाची आहे. ती पहिली 6, उद्धव साहेबाची 4 वर्षाची आणि ही आता 7 वर्षाची कर्जमाफी आहे. हा फरक आहे, वर्षातला फरक आहे. पण तेव्हा काय झालं, उद्धव साहेबाच्या कर्जमाफीमध्ये ओटीएस झालं नाही. 2 लाखाच्या पर्यंत कर्जमाफी केली, पण 2,10,000 असन तर तो कर्जमाफीत बसत नव्हता. सभापती महोदय, आता 2 लाखाच्या वरती 5,000 असन तर तो बिचारा कर्जमाफीत बसला नाही. आज जे ओरड येतं का नाही, कर्जमाफी करून शिव्या खावं लागतं. कारण 2015 ते 19ची कर्जमाफी जे झाली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं, ती कर्जमाफी ओटीएस न केल्यामुळं त्याच्यामुळं ते अडचणी झाला आणि तो त्यावेळचा शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. तो शिल्लक आहे आणि मग तो प्रचंड आता बोंबलत आहे रस्त्यावर. आता आपण काय चूक केली ह्या सरकारनं? 2 लाख असेल, 50,000 माफ होईल. भरा किती लागन? 1.5 लाख रुपये भरावं लागेल. ते म्हणतात ना विरोधक का बा वसुली आहे, हे थोडं किंचित त्याच्यात बरोबर आहे. मी खरं बोलेन. आणि म्हणून सभापती महोदय, आपण 2019च्या अगोदरची जे कर्जमाफीमध्ये 50,000 रुपये दिले ना आणि 50,000 हे ओटीएस केले. काय केलं आपण का 50,000 माफ करतो आम्ही, पण 2 लाख असेल तर 1.5 लाख भरा, मग 50,000 सरकार देईल. त्याच्यामुळे भरणं पैसे जास्त आणि माफ होणं कमी, याच्यात काही दुरुस्त्या करणं फार महत्वाचे आहे. त्या सरकारनं केल्या पाहिजे अशाही अपेक्षा आहे. सभापती महोदय, प्रोत्साहन निधीमध्ये काय केलं? काय चूक आहे प्रोत्साहन निधीमध्ये? 2 वर्ष सतत जर कर्ज भरलं तर 50,000 भेटल. हे कसं शक्य आहे? आता तो काय होतोय, 5 वर्षात 2दा भरतोय, 1दा भरत नाही, अधिक 2दा भरतोय. शंभूराजे बरोबर आहे का नाही? मग त्यानं सतत भरलं पण खंडित राहिलं तर मग मात्र तो प्रोत्साहन निधीला बसत नाही. मला वाटतं आपण सगळ्यांनी हा अट रद्द केली तर सगळे प्रोत्साहन काय वाढणार आहे आकडा? 1, 2, 3 हजार. आता 8वा वेतन आयोग येतं, कलेक्टरचा पगार 4 लाख होतोय. इथं बसणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढतं, सगळ्यांचा वाढतोय, आपलंही वेतन वाढलं, सगळं वाढलं. मग शेतकऱ्यासाठी इतकं अटकून धरण्याची गरज नाही. आता हा प्रोत्साहन म्हणजे ज्यानं नियमित कर्ज भरलं तो गुन्हेगार आहे. ते तर असं म्हणतंय आमच्या सारखे मूर्खाची औलाद नाही, नियमित भरान तर मरणार आणि थकीत ठेवणार तर 2 लाख भेटणार. कम से कम 1 लाख तर करावं लागेल. ते तर केलं पाहिजे ना सभापती महोदय? हा सूचना आहे, ह्या केल्या पाहिजे. विरोधक बोलते म्हणून नाही, आम्ही बोलते म्हणून नाही, त्याची खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत जाणं गरजेचं आहे. मग दिव्यांग शेतकरी आहे, 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, आमची एकल महिला आहे, विधवा महिला आहे, त्याच्यासाठी काही करायला नको? ते तर बिना शर्ती अट गीट नव्हता सरसकट सगळं कर्ज माफ केलं पाहिजे. त्याच्यातले ते काळाबाहेर तुम्ही सगळे, ह्याही भूमिका मला वाटतं आम्ही घेतल्या पाहिजे. आता 96 पासून कर्ज वाटप सुरू झालंय. काय झालंय का ह्या सगळ्याच्या मध्ये तुम्ही जे म्हटलंय का कांदा निर्यात बंदी, हा सगळा धंदा जो काही प्रकार झाला, सभापती महोदय, इंदिरा गांधीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला, अटल बिहारीजीनं पण कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला. सरकार कोणत्या पक्षाचं याच्याकडे मी जाणार नाही, पण आखरी ज्याचा वोटाची ताकद आहे, मतदानाची ताकद आहे, त्यालाच पाहिलं जातं. आम्ही सगळे काय शेतकरी, झेंड्याच्या मागे फिरणारे लोक, पण शहरातला लोक फार हुशारीनं मतदान करतं. पेन्शन भेटलं का नाही भेटलं, वाढलं का नाही वाढलं, वेतन वाढलं असेल तर मतदान भेटन, नाही तर भेटणार नाही. कमी लोक आहे पण डोकं लावून मतदान करतं. आणि आम्ही थोडंसं धर्मजातीवर जाऊन पक्ष हे सगळा भेद पाहून ते मतदान व्यवस्थित होत नाही, म्हणून इथं सगळं सरकार चुकतं, असं एकंदरीत माझं अनुमान आहे. आता